अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील 5 सवयी विद्यार्थ्यांनी शिकाव्यात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची प्रेरणादायी आणि मानसशास्त्रीय उत्तरे मिळतील. यशस्वी लोकांच्या सवयी वेगळ्या का असतात? विद्यार्थ्यांनी कोणत्या सवयी अंगीकारल्या तर ते यशस्वी होऊ शकतात? अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील कोणत्या सवयी विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात? स्वप्न पाहणे आणि मेहनत करणे यामध्ये काय संबंध आहे? विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठे ध्येय कसे ठरवावे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. खूप साध्या कुटुंबातून आलेले असतानाही त्यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने जगभर नाव कमावले. त्यांच्या आयुष्यातील काही सवयी अशा आहेत ज्या प्रत्येक विद्यार्थ्याने शिकण्यासारख्या आहेत. आज आपण अशाच अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील 5 सवयी पाहणार आहोत. 1. मोठी स्वप्ने पाहणे. डॉक्टर अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे, स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत. मानसशास्त्र सांगते की ज्यांच्याकडे स्पष्ट ध्येय असते ते लोक अधिक प्रेरित राहतात. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठी स्वप्ने पाहायला शिकले पाहिजे. 2. कठोर परिश्रम करण्याची तयारी. अब्दुल कलाम यांचे बालपण खूप साधे होते. लहानपणी ते वर्तमानपत्र वाटण्याचे काम करत होते आणि त्याचबरोबर अभ्यासही करत होते. त्यांच्या आयुष्यातील हा एक मोठा धडा आहे की परिस्थिती कठीण असली तरी मेहनत सोडू नये. मानसशास्त्र सांगते की सातत्याने केलेली मेहनत ही यशाची सर्वात मोठी किल्ली असते. 3. अपयशातून शिकण्याची वृत्ती. डॉक्टर कलाम यांच्या आयुष्यातही अनेक अपयश आले, पण त्यांनी त्या अपयशाला कधीच शेवट मानले नाही. त्यांनी प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला. मानसशास्त्रानुसार जे लोक अपयशाला शिकण्याची संधी मानतात ते पुढे जास्त यशस्वी होतात. 4. सतत शिकत राहणे. डॉक्टर कलाम यांना नवीन गोष्टी शिकण्याची खूप आवड होती. ते नेहमी विद्यार्थ्यांना सांगायचे की ज्ञान हेच सर्वात मोठे सामर्थ्य आहे. विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षेसाठी अभ्यास न करता नवीन गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि 5. नम्रता आणि साधेपणा. इतके मोठे वैज्ञानिक आणि राष्ट्रपती असतानाही डॉक्टर कलाम खूप साधे आणि नम्र होते. ते विद्यार्थ्यांशी खूप प्रेमाने बोलायचे आणि त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायचे. मानसशास्त्र सांगते की नम्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेली माणसं समाजात अधिक आदर मिळवतात. अब्दुल कलाम यांचे आयुष्य आपल्याला एक मोठा संदेश देते. मोठी स्वप्ने पहा, मेहनत करा, अपयशातून शिका, ज्ञान मिळवत रहा आणि आयुष्यात नम्र रहा. या सवयी विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासातच नाही तर संपूर्ण आयुष्यात यशस्वी बनवू शकतात. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्या विषयावर लवकरात लवकर व्हिडिओ प्रकाशित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्की शेअर करा. विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, अभ्यासातील अडचणी, व्यक्तिमत्व विकास, करिअर मार्गदर्शन आणि पालकांना योग्य दिशा देणारे असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. जर तुमच्या मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन, अभ्यासात लक्ष न लागणे, आत्मविश्वास कमी होणे, राग वाढणे किंवा वागणुकीत अचानक बदल दिसत असतील तर अशा समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. त्यावर फक्त गोळ्या औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा योग्य मानसशास्त्रीय समुपदेशन घेणे अधिक फायदेशीर ठरते. त्यासाठी शिवाचार्य काउन्सिलिंगच्या अधिकृत क्रमांक 7721824873 वर तुम्ही फोन किंवा व्हॉट्सॲप करून संपर्क करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.